या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी जे आहेत हे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। यादी इतकी मोठी आहे, यादी द्या। माजी नगरसेवक शैलेश धात्रकजी, त्याचबरोबर त्यांच्या पत्नी मनीषाताई धात्रक, त्याचबरोबर माजी नगरसेवक शिखर चौधरी, त्याचबरोबर माजी नगरसेवक प्रमिलाताई चौधरी, त्याचबरोबर युवा योगेंद्र भोईर, ट्विंकल योगेंद्र भोईर, आज जवळजवळ हजारो कार्यकर्त्यांचा इथे प्रवेश आहे। माझ्याकडे मोठी यादी आहे। हे प्रमुख माजी नगरसेवक, त्याचबरोबर प्रमुख पदाधिकारी, त्याचबरोबर इतर पक्षाचे सुद्धा प्रमुख पदाधिकाऱ्यांची माझ्याकडे यादी आहे। मी सांगतो तुम्हाला सर्व नारिवली गावचे कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मी विनंती करतो, मला वाटतं 100 पेक्षा 200 त्यांच्या पत्नी विभाग प्रमुख, माजी सरपंच, या सगळ्यांनी जे आहे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्याचबरोबर डोंबिवली वाहतूक माझ्याकडे मोठी यादी आहे। लोकांनी या ठिकाणी जाहीर प्रमुख मी सगळ्या पदाधिकाऱ्यांचे, सदस्यांचे मनपूर्वक शिवसेनेमध्ये स्वागत करतो, सगळ्यांचं अभिनंदन करतो। वाढलेली आहे, या सगळ्यांचं योगदान जे आहे, सगळ्यांचं योगदान डोंबिवलीमध्ये कल्याणामध्ये हे मोठं आहे। त्याचबरोबर पदाधिकारी आणि त्यांचा जो अनुभव आहे, त्या अनुभवाचा फायदा शिवसेनेला या ठिकाणी होईल। माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून, शिवसेनेच्या कामावरती विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये जाहीरपणे पक्ष प्रवेश केलेला आहे। आपण पाहिलं असेल 500 पेक्षा जास्त लोकांनी हा प्रवेश या ठिकाणी केलेला आहे। आपण बोलू शकतो जम्मू महादेवाच्या साक्षीने या ठिकाणी झालेला आहे। त्याचबरोबर पिंपळेश्वर महादेव मंदिरच्या सगळ्या ट्रस्टींचे पण या ठिकाणी अभिनंदन करतो की गेल्या अनेक वर्ष जो प्रश्न तो प्रश्न देखील या ठिकाणी मार्गी लागला। त्याच्यामध्ये ज्या लोकांनी, त्याचबरोबर ट्रस्टींनी, लोकांनी संघर्ष केला, योगदान दिलं, त्या सगळ्यांचं देखील खूप अभिनंदन या ठिकाणी मी करतो। पिंपळेश्वर महादेव मंदिरामध्ये त्याच्यानंतर इकडे मी माझं भाषण केलं, सत्कार या ठिकाणी केला, तर तुम्ही मला वाटतं माझं भाषण नीट ऐकलं नाही। त्यामध्ये मी सगळ्यांचं नाव जे या ठिकाणी घेतलेलं आहे, हे काम जे आहे ते एकामुळे जे झालेलं नाही, अनेक वर्षाचा संघर्ष जो या पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या मागे आहे। या सगळ्या प्रांगणाचं याच्यासाठी प्रत्येकाने या ठिकाणी ज्या पंचक्रोशीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं योगदान जे आहे याच्यामध्ये आहे। आम्ही सगळे जे निमित्त मात्र आहोत। जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते, आता जे त्याचबरोबर उद्योगमंत्री सामंतजी आहेत, त्याचबरोबर चव्हाण साहेब असतील, त्याचबरोबर आमचे जिल्हा प्रमुख असतील, प्रत्येक ट्रस्टी असेल या मंदिराचा, या सगळ्यांचं योगदान जे याच्यामध्ये आहे। नक्कीच या ठिकाणी मोठा उत्साह या ठिकाणी अनेक वर्षाच्या संघर्षानंतर या ठिकाणी पिंपळेश्वर महादेव मिळालेली आहे। मध्ये जे आहे त्याचबरोबर वर्क ऑर्डर त्या ठिकाणी झालेली आहे। अगोदर लोकांना वाटत होतं उतरले किंवा भविष्यामध्ये आता वर्षामध्ये मेट्रो होणार आहे, त्या मेट्रोमधून उतरले तर तुम्हाला तुमच्या घरापर्यंत जाण्यासाठी जी आहे बस किंवा तुम्हाला रिक्षा जी आहे ती घ्यावी लागते। स्पॉट टॅक्सी आल्याने आहे जी रेल्वे स्टेशनवरून किंवा मेट्रोमधून उतरले ज्या बारीक इंटरनल रोड्स वरती जे आहे स्पॉट टॅक्सी त्या ठिकाणी ही उपलब्ध होईल। त्याच्यामुळे आपलं लास्ट माइल कनेक्टिव्हिटी जी आहे या स्पॉट टॅक्सीच्या माध्यमाने होईल।